हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आणखी एका नवीन व्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्रद्धा हाऊसकोट. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ द्यात. तर हा व्लॉग आहे सोमवारचा. तर आम्ही निघालो होतो आज पळशीला. पळशी म्हणजे माझं सासर पळशी आहे आणि आम्ही शिरवळमध्ये स्थायिक राहतो. कारण आमच्या आजी सासू त्यांचा केळीचा धंदा होता आणि त्या व्यवसायासाठी त्यांच्या त्या शिरवळमध्ये स्थायिक झाल्या आणि तसे आमचं एक कुटुंब हे शिरवळमध्ये स्थायिक झालं. तर आज निघालो होतो आम्ही पळशी येथे, कारण आमचं जे ग्रामदैवत आहे तिथे आम्ही दर्शनाला चाललो होतो. तर मी यांना म्हणलो होतं की आपण जाऊन मंदिरात पाया पडून येऊयात मुलं वगैरे घेऊन म्हणून. तर तिकडे निघालो होतो. तर हे आहे आमचं पळशीतलं सुंदर असं मंदिर आणि खूप भयंकर सुंदर, इतकं छान प्रसन्न वाटतं ना तिथं गेल्यानंतर. खूप मस्त भावना, म्हणजे मनातला एक तुमचा जो आळस म्हणा, टेन्शन म्हणा, हे सगळं निघून जातं. तर हे असं मंदिर आहे. लाईट लावलेल्या नव्हत्या कारण आम्ही खूप लवकर गेलो होतो, त्याच्यामुळे मला जास्त असं हवं आहे तसं शूट घेता आलेलं नाही आहे. तर यात्रेच्या टायमिंगला मी जेव्हा जाईन त्यावेळेस नक्की घेण्याचा प्रयत्न करेन. तर असं आमचं सुंदर मंदिर आहे, खूप मोठा परिसर आहे मंदिराचा आणि आजूबाजूला पण खूप छान वाटतं. तर मी आज तुम्हाला एक महत्त्व सांगणार आहे, ते म्हणजे आपण महादेवाच्या मंदिराला जी प्रदक्षिणा मारली जाते तर ती पूर्ण आपण का नाही मारत. तर ह्याचं महत्त्वाचं काहीतरी आहे त्याचं कारण. तर मी पण घरातल्यांना विचारायचे की आपण अर्धीच प्रदक्षिणा का मारतो. त्यावेळेस मला त्यांनी हे सांगितले जे मी तुम्हाला सांगते. ही घरातली मोठी माणसं आपल्याला सांगत असतात की महादेवाच्या मंदिराला पूर्ण फेरी नका मारू, पण आपण लहान असताना पण नाही ऐकत आणि आपली लहान मुलं पण ऐकत नाहीत. ते पूर्ण त्यांना तिथनं फेरी मारायची असते, जसं आपण रेग्युलर मंदिरामध्ये फेरी मारतो. तर याचंच कारण आहे, ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. कारण आपण मंदिरात जाऊन शिवलिंगाला दुधाचा किंवा पाण्याचा अभिषेक करतो. अनेक नाना तऱ्हेच्या गोष्टी आपण त्या शिवलिंगावर वाहत असतो. फुलं म्हणा किंवा आपण केळी दुधाचा अभिषेक करतो. हे सगळे अशा अनेक पदार्थांचा अभिषेक आपण त्याला करतो. आता हे जे पाणी आहे, दूध आहे, ते बाहेरील किंवा आपण जे वाहिलेले पदार्थ आहेत ते शिवलिंगावर वाहून खालच्या धारेतून निघून, शिवलिंगावर वाहून खालची जी धार असते त्या धारेतून निघून जातो, हेही आपण पाहतो. आणि ही जी बाहेरील बाजूस धार असते, ही धार ओलांडली जाऊ नये म्हणून एका बाजूने फिरून ती धार न ओलांडता प्रदक्षिणा अर्धवट मारून पुन्हा आपण मेन मंदिरापाशी येऊन दुसऱ्या बाजूने प्रदक्षिणा मारून आपण अशी प्रदक्षिणा आपली या पद्धतीने पूर्ण करतो. तर इकडे आम्ही सुद्धा प्रदक्षिणाच मारत होतो. तर मेन ह्या धारेचं महत्त्व ह्याच्याही पुढे आहे, ते म्हणजे ही धार का ओलांडली जाऊ नये ह्याचं महत्त्व मी तुम्हाला आता सांगते. आपल्या सर्वांना माहीत आहे की महादेवांकडे 2 गण आहेत आणि त्या गणांची नावं आहेत रुद्रगण आणि पितृगण. म्हणजे तसं महादेवांकडं भरपूर गण आहेत, पण त्यातले हे 2 मेन आहेत, रुद्रगण आणि पितृगण असे 2 गण आहेत. तर हे 2 गण म्हणजेच रुद्रगण आणि पितृगण हे त्या धारेच्या खाली, जिथे आपण तीर्थप्राशन करण्यासाठी बसलेले असतात, जी आपण दूध वगैरे वाहिलेलं असतं त्या धारेच्या खाली हे पितृगण आणि रुद्रगण हे 2 जण आपण जे तीर्थ वाहतो ते प्राशन करण्यासाठी बसलेले असतात. म्हणून ती दारी आणि ते गण ओलांडले जाऊ नये म्हणून आपल्याला तिथूनच माघारी फिरावं लागतं. तर असं खूप छानसं महत्त्व माझ्या घरातल्यांना मी ज्यावेळेस विचारलं पूर्ण, कारण मला खूपदा सांगितलं होतं पण लक्षात नव्हतं, त्याच्यानंतर त्यांनी मला हे महत्त्व सांगितलं. तर आम्हीसुद्धा इकडून अर्धी अगोदर फेरी मारली आणि हा इकडचा बाजूचा परिसर आहे, इकडून अर्धी फेरी मारली. थोडंसं फ्लॅशलाईट पण कमी पडली आणि मंदिरात अंधार होता, त्याच्यामुळं पाहिजेल असं हे घेता नाही आलं. हा आमच्या सुंदर मंदिराचा कळस आहे. अशा तऱ्हेने आम्ही हे बघा, हे जे आहे याच्या खाली रुद्रगण आणि पितृगण असे 2 गण वसलेले असतात. मग आम्ही मस्त दर्शन वगैरे केलं, आमची प्रदक्षिणा पूर्ण केली. नंतर हे माझं मेन सासर आहे आणि मी माझ्या नंदीला सरप्राईज देण्यासाठी चालले होते. सो व्हिडिओ हा कंटिन्यू करा. काय करते ते बघा तेवढ्यासाठी म्हणजे तुम्ही भेटले ना, म्हणून तर मी आले इथं आलती पाया पडायला. म्हणजे यांच्याकडे जायचं ना, यांची रिॲक्शन घ्यायची. काय करतात ते बघावं. या उरकला असेल तर बाहेर या. पण मी आली ना तुमच्यासाठी आली, ब्लॉग साठी पण नाही, तुमच्यासाठी आली. खरंच किती छान सांगते.
सारखं कॉलेज माझं पडलं नाही एवढं तर काय त्यांच्या लग्नाला येणार आहे. बरं मी आता चहा ठेवते. मला तर पिऊन बघा. मी केलाय प्यायचा अजिबात कमी करायचं नाही. कसला डोसे कुठे आहेत त्या शेंगा सुलती जा की बोलवा मग आता मग ह्या आहेत माझ्या लाडाच्या नंदूबाई ज्या पळशीमध्ये असतात. म्हणजे हे ॲक्च्युअल ओरिजिनल आमचं घर हे माझं सासरे ओरिजिनल. ते तिकडं जे आहे ना ते डुप्लिकेट आहे. तर हे आहेत ना घरी येणं जाणं असतं सारखं कंटिन्यू असतं. सारखं त्यांचं झालं असतं वहिनी घरी या आणि मी आज आले म्हणून त्यांची रिॲक्शन घ्यायला हा व्हिडिओ घेतला होता. आणि ही माझी फॅमिली आमच्या आत्या म्हणजे माझ्या आज्जा सासू. नवरीच्या बापाची आत्या नाही या माझ्या धन्याच्या या माझ्या पप्पांच्या आत्या माझ्या सासऱ्यांच्या आत्या आणि ह्या माझ्या सासूबाई. आणि हे माझे कधी न बोलणारे रीर. कमीत कमी हाय तरी करा सार्थक भाऊजी. आमच्या घराकडे शिरवळला कसं वाटलं सरप्राईज? खूप मस्त. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.